चला तर आज आपण बनवूया मस्क मिलनचा शेक। तर इकडे सगळ्यात आधी आपल्याला सब्जा सीड भिजत घालायचं आहे। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 चम्मच सब्जा सीड्स टाकलेत आणि अर्धा ग्लास पाणी टाकून भिजत ठेवले। याला भिजायला हार्डली 10 मिनिट्स लागतात। सब्जा सीड्सचे खूप असे छान बेनिफिट्स पण आहेत। आपण सब्जा सीड्स कुठल्याही प्रकारच्या सरबतमध्ये शेकमध्ये यूज करू शकतो, स्पेशली उन्हाळ्यात, कारण हे पोटाला थंड ठेवतं। जर तुम्हाला सब्जा सीड्सचा वापर नाही करायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता। आता इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यात 1 ग्लास पाणी घातलेला। आता इथे साबुदाणा आपल्याला एवढा शिजवायचा आहे की तो दिसायला असा ट्रान्सपरंट फॉर्ममध्ये दिसायला हवा। मी इथे मोठ्या दाण्याचा साबुदाणा वापरलेला आहे, म्हणून साबुदाणा शिजायला 15 मिनिटे तरी लागलेत मला। चला तर आता मस्क मिलन कट करूया। यातले सीड्स मी फेकणार नाही, कारण ज्यूस बनवताना याचा यूज मला करता येईल। सीड्सच्या ज्यूसची रेसिपी मी काल अपलोड केली आहे, तुम्ही बघू शकता। सीड्स काढून घेतल्यानंतर मस्क मिलनचा पूर्ण पल्प हे स्पूनच्या मदतीने काढून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड झाल्यानंतर इथे मस्क मिलनचं पल्प हे प्युरी फॉर्ममध्ये दिसेल। आता या मस्क मिलनच्या पल्पला स्ट्रेनरच्या हेल्पनी गाळून घ्यायचं आहे। आता स्ट्रेनरमध्ये थोडंफार जर वाचलं असेल तर त्याला परत ग्राइंड करून घेऊया। मस्क मिलनचं ज्यूस हे साईडमध्ये ठेवून आता एक बाउल घेऊया। त्या बाउलमध्ये मी अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त दूध घेतलेलं आहे। त्यात 2 स्पून व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घातलं, 1 वाटी साखर घातली। आता याला छान मिक्स करून घेऊया। साबुदाणा शिजून ट्रान्सपरंट फॉर्ममध्ये आलेला आहे। आता स्ट्रेनरच्या हेल्पने यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया। या पाण्याचा आपल्याला इथे कुठेही वापर करायचा नाही आहे, ते फेकलं तरी चालेल। साबुदाणा हा मी स्ट्रेनरमध्येच ठेवेल, कारण यातलं जेवढं पाणी निघायचं असेल तेवढं निघून जाईल। कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध हे आपल्याला एका कस्टर्ड भांड्यात बॉईल करून घ्यायचं आहे। दूध बॉईल करताना याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। यात लम्स नको पडायला याची पूर्ण काळजी घ्यायची आहे। दुधाला फक्त बॉईल करायचं आहे, याला आपल्याला आटवायचं नाही आहे। कस्टर्ड पावडर घातल्यामुळे
इथे हळूहळू दूध थिक येत आहे. आता इथे मी तुम्हाला दुधाचा थिकनेस दाखवते आहे. दूध थंड झाल्यावर हे परत घट्ट येणार. आता या दुधात मी काजू बदामचे तुकडे करून घातले आहे आणि थोडं किसमिस टाकलेलं आहे. तुम्हाला वाटेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे ॲड करू शकता. आता यात एक छोटी वाटी कंडेन्स्ड मिल्क ॲड करूया. हे कंडेन्स्ड मिल्क मी घरीच तयार केलेलं आहे. याची रेसिपी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघता येईल. आता यात मस्क मिलनचं ज्यूस ॲड करूया. परत बॉईल झाल्यानंतर गॅस ऑफ करून घ्यायचा आहे. आता हे 30 ते 40 मिनिटासाठी दूध आणि मस्क मिलनचं ज्यूस हे थंड करायला ठेवले आहे. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता यात आपण स्ट्रेनरमध्ये ठेवलेला साबुदाणा आणि सब्जा सीड्स हे ॲड करूया. आता याला स्पूनने छान मिक्स करून घेऊया. आता इथे आपलं मस्क मिलनचं शेक सर्व करण्यास तयार आहे. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. गुड नाईट.